नमस्कार मित्रांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघताय आपल्या सर्वांचं आवडतं मंडळ न्यूज. आज 1 जून जागतिक पालक दिन. तर याच निमित्ताने आपण काही पालकांशी बोलूया. चला तर एका पालकाशी बोलूया आपण. सर, तुमचं नाव? माझं नाव संजय तेलखडे. तुमचं प्रोफेशन सर? मार्केटिंग प्रोफेशन. सर, आपण पालक आहात, आपल्याला 2 पाल्य आहेत. सर, एक जबाबदार पालकत्व म्हणून कसे वागले पाहिजे? प्रथम मंडळच्या टीमचे सर्व वर्ल्ड पालक दिनानिमित्त सर्वांना सर्व पॅरेंट्सना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि एक पॅरेंट्स म्हणून जर मी एक पालकत्व जर स्वीकारतो तर प्रथम मुलांचं आईवडिलांचं कर्तव्य हे आहे का त्या मुलांना सुशिक्षित बनवणे. दुसरं एक महत्त्वाचं असं आहे का पॅरेंट्स म्हणून आजचा जो ट्रेंडिंगचा विषय आहे, आज प्रत्येक मुलं किंवा मुली अगदी शालेय शिक्षण सुरू होतं तेव्हापासून मोबाईल त्यांना हवा असं वाटतो. परंतु इथं कुठंतरी पालकांची एक जबाबदारी आहे. आणि मी माझा अनुभव सांगतो की माझ्या मुलांना मी 12th किंवा IITला माझे दोन्ही मुलं सिलेक्ट झालेत, परंतु 12th एक्झाम ॲडव्हान्सची एक्झाम होईपर्यंत त्यांना मी मोबाईल दिला नाही. आणि हेच खऱ्या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची जी वाटचाल आहे ही खऱ्या अर्थानं हा मोबाईलचा जो ऑब्स्टॅकल आहे, अडथळा आहे, हा कुठंतरी दूर झाला. आणि म्हणून ते इतर मार्गाला न वळता एक चांगलं शैक्षणिक आज पदार्पण करतात, ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये पदार्पण करतात. आणि प्रत्येक पॅरेंट्सला माझी हात जोडून नम्र विनंती आहे की या गोष्टीचा तुम्ही पण बोध घ्यावा आणि आपल्या मुलांना मोबाईल निश्चितपणे या फास्ट जगात मोबाईल आवश्यक आहे, परंतु त्याचा दुरुपयोग होता कामा नये. एवढी जर प्रत्येक पालकांनी जबाबदारी झाली तर प्रत्येक पाल्य हा सुशिक्षित होऊन या भारतात एक आदर्श नागरिक बनू शकतो असं मला वाटतं. फक्त अकॅडमिक नाही तर या वर्ल्डमध्ये जगत असताना सुशिक्षित नागरिक एक तयार करणे हे प्रत्येक पालकाची एक जबाबदारी असते असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने जर पॅरेंट्स म्हणून अगदी मुलं म्हणजे बालवया अवस्थापासून तर प्रौढावस्थापर्यंत का उद्या त्या पॅरेंट्सला त्या मुलांमुळे पॅरेंट्सची ओळख असली पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने एक आपण उच्च प्रतीचं पालकत्व स्वीकारलं आणि चांगलं त्याचं जडणघडण केली असं मला वाटतं या पालक दिनानिमित्त. धन्यवाद सर. मॅडम, तुमचं नाव? वर्षा तेलखडे. मॅडम, एक जबाबदार पालक म्हणून आपण कसे वागले पाहिजे? पाल्यांना कशी शिक्षण दिले पाहिजे? पाल्यांवर आपला प्रभाव कसा पडला पाहिजे? पाल्यांना आपण सहसा म्हणजे आई वडिलापेक्षा एक मैत्रीण किंवा मित्र असणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून त्यांना बाहेर ज्या गोष्टी ते शेअर करतात ना, ते त्यांचं घरातलं आपलं वातावरण असं असायला पाहिजे की आपल्यासोबत त्या गोष्टी त्यांनी शेअर केल्या पाहिजे. त्यामुळे त्यांना कुठली अडचण आहे, काय आहे हे आपण चांगल्या प्रकारे जाणू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच मोबाईल आणि डिजिटल जे वर्ल्ड आहे त्याच्यापासून आपल्या पाल्याला कुठे ना कुठे आपण दूर करायला हवं, किंवा त्यांना ते काय त्याचा उपयोग काय घेत आहे, कशा प्रकारे उपयोग घेत आहे हे प्रत्येक पाल्याला बघणे खरंच खूपच आवश्यक आहे. सर, आपलं नाव? मी नरेश अघम. बाय प्रोफेशन काय आपलं? मी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनमध्ये डेप्युटी इंजिनियर पदावर कार्यरत आहे. सर, आज जागतिक पालक दिन, वर्ल्ड पॅरेंट्स डे आहे. तर सर्वप्रथम आपल्या दोघांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा. एक जबाबदार पाल्य म्हणून, एक जबाबदार पालकाची काय जबाबदारी आहे आणि एक जबाबदार पालकत्व म्हणून काय करायला हवे? सर्वप्रथम मी पालक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगू इच्छितो की आम्हाला 2 मुलं आहेत आणि सर्वात मोठा हात, सर्वात जास्त संपर्क आईचा असतो. माझी तर ड्युटी कशी होती की सर्व साईट वर्क वगैरे असतं, पण तरी पण माझं एक सायन्स आणि मॅथ असल्यामुळे मुलांचं मी ते घरी घेत होतो. आणि हिचं BEd झाले असल्यामुळे ही सुद्धा त्या स्वतः ट्युशन पण घ्यायची आणि हे करायची, सहाय्य करायची आणि मुलांचं क्लासेस घ्यायची. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना वाढवलं आणि सोबत शिकवलं सुद्धा. तर याच्या बाबतीत पुढचं जे आहे ते ही सुद्धा BEd झाली होती, पण तिचं डेव्हलपमेंटचा विचार होता, पण तिने ते स्वतः त्यागलं आणि ट्युशन्स घेत होती, पण मग स्वतः मुलांचं पण घेतलं. अशा पद्धतीने हळूहळू ते अपब्रिंगिंग त्यांचं होत राहिलं. सर, सध्या तुमचे मुलं कुठल्या स्टेजवर आहेत, त्यांचं काय सुरू आहे? माझा मोठा मुलगा तो आता 2 ते 3 स्पर्धा परीक्षामधून तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आता सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहे. त्याचं सध्या ट्रेनिंग सुरू आहे. आणि लहाना जो आहे तो आपल्या MBBS धुळे कॉलेजमध्ये आहे, तो गव्हर्नमेंट कॉलेज आहे. मॅडम, आपले दोन्ही पाल्य चांगल्याच ठिकाणी कार्यरत आहात आणि यांना घडवण्यासाठी आपण काय मेहनत घेतली?
माझ्या याच्यावर मेहनत नाही घेतली, कारण का मी BEd असूनही वाटत होतं की आपण जॉब करावं, पण मुलांना बघायला कोणी नव्हतं. आणि जसे थोडे मोठे मुलं झाले तर लेक्चरशिपची ऑफर आली, तर मी 2 वर्ष ट्राय केलं, पण मुलांकडे बिलकुलच लक्ष द्यायला काहीच वेळ नव्हता. आणि मग मुलं थोडी भरकटत होती. मग मी म्हटलं नाही, आपलं जर करिअर, आपल्याला आपल्या करिअरवर जर फोकस दिला तर मुलं पूर्ण भरकटून जातील. मी माझं करिअर बाजूला ठेवलं आणि मुलांसाठी पूर्ण त्यांना शिकवणं, त्यांना घडवणं हे केलं. आणि मुलांनी पण तेवढं मेहनत घेतली, म्हणजे फक्त माझ्या ह्याच्यावर नाही, पण मुलांनी तेवढी मेहनत घेतली की मम्मीनी एवढं कॉम्प्रोमाइज केलं तर आपणही तेवढं पुढे केलं पाहिजे. नक्कीच आपण बघू शकतो आपल्या समोर एक उदाहरण आहे, जिने आपली करिअरकडे न वळता मुलांकडे लक्ष देणं हे योग्य समजलं, कारण त्यांचे पाल्ले हे भरकटायला नको आणि आपल्या पाल्यांकडे आपलं लक्ष पूर्ण गेलं पाहिजे. तर एक आईच हे करू शकते, तर हे एक आपल्या समोर उदाहरण. सर्वप्रथम आपलं नाव. नमस्कार, मी प्रिया निलेश देशमुख. मी एक शिक्षिका आहे आणि सर्वप्रथम जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा सर्वांना, आणि मंडळ न्यूज चॅनलचे पण आभार. आज जागतिक पालक दिन आहे, सर्वप्रथम त्याच्या शुभेच्छा आपल्याला. जबाबदार पालकत्व म्हणजे काय, मला सर्वप्रथम ते सांगा. पालकत्व म्हणजे काय, फार मोठा आणि गहन प्रश्न आहे. आणि मला असं वाटते पालकत्व हे काही एका दिवसाचं किंवा एका क्षणाचं नाही आहे. आणि आपल्या पालकत्वाच्या आधारे आपण आपल्या मुलांना, आपल्या समाजाला, आपल्या देशाला एक सुजाण नागरिक देण्याचं कार्य करतो. आणि एक जबाबदार पालक म्हणून कसे वागायला हवे. जबाबदारी ही प्रत्येक क्षणाला असते, मग ती तुमच्या मुलाला जन्म देण्यापासून असो, त्याला सांभाळण्यापासून असो, त्याला शिक्षण देण्यापासून असो, आणि तुमच्या वागण्या बोलण्यातून सगळ्या गोष्टीतून असो. आणि मी तर फक्त एका मुलीची पालक नसून मी एक शिक्षिका असल्यामुळे मी जवळपास आज प्रत्येक विद्यार्थ्याची पालक आहे. त्याच्यामुळे माझ्यावरती जबाबदारी जास्त आहे. आणि माझा तो प्रयत्न असतो की मी जशी वागते, मी जशी बोलते, किंवा माझ्यात काय चांगलं आहे, समाजासाठी काय चांगलं आहे, समाजातल्या मुलांसाठी काय वाईट आहे, आपल्या मुलांसाठी काय वाईट आहे, त्या सगळ्या गोष्टींचा भेद समजून सांगून त्या मुलांना ते संस्कार देणे. मॅडम, जर आपण बघितलं तर सध्याचा तुम्ही एक शिक्षिका आहे या नात्यानेच, सध्या मुलं हे डिजिटल वर्ल्डकडे खूप जास्त भरकटत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर खूप असे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर त्यासाठी आपण काही प्रयत्न करताय का? निश्चितच मोबाईल पूर्णतःच वाईट आहे असं नाहीये. त्याच्यातून तुम्हाला त्यांना शिकवायचं आहे की काय चांगलं आणि काय वाईट. मग त्याच्यातलं जे चांगलं ते घ्यायचं, त्याचा जो उपयोग आहे तेवढा करायचा, आणि त्याचा उपयोग जिथे आपल्याला घ्यायचा नाही किंवा जिथे थांबवायचा ते नियंत्रण आपल्याला लावायचं आहे. त्यांना खेळणं आहे, ते त्या खेळण्याचा वापर कसा करायचा आहे ते प्रत्येकाला जर समजलं, कळलं आणि शिकवलं गेलं तर निश्चित त्याचे चांगले परिणाम होतील. माझं नाव डॉक्टर मनीषा मोहकर. बाय प्रोफेशन आपण काय करताय? मी लेक्चरर आहे मराठी विषयाच्या. कुठे? केशरबाई लाहोटी. अच्छा. तर एक आज जागतिक पालक दिन आहे. सर्वप्रथम आपण सर्वांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपणा सर्वांना सुद्धा जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मॅडम, एक जबाबदार पालकत्व म्हणजे काय आपल्या मते? आपण आताच्या दुनियेत जर बघितलं जबाबदार पालक म्हणजे काय, तर एका पाल्याला त्याच्या सगळं म्हणजे जन्मापासून तर त्याला एक मार्गदर्शक म्हणून सगळ्यात अगोदर आपण पालक असतो. सगळ्यात पहिला मार्गदर्शक म्हणजे स्वतःचे पालक, आणि त्याच्यानंतर त्याच्या चालण्यापासून तर त्याला जोपर्यंत त्याचा विकास होत नाही, बौद्धिक विकास झाला, शारीरिक विकास झाला, मानसिक विकास झाला, हा जोपर्यंत आपण त्याला डेव्हलप करत नाही ते सगळं पालकत्व आपण त्याला पार पाडत असतो. मी संपदा राजेश काटोलकर. आपण मी गृहिणी आहे. आपल्याला किती पाल्य? मला 2 मुली आहेत. काय काय करताय? एक आत्ताच 10वी पास झालेली आहे आणि एक जॉब करते. तिचं IT इंजिनियर आहे ती, आणि आता जॉब करते. मॅडम, एक जबाबदार पालक म्हणून आपण त्या मुलींना घडवताय, तर एक आई म्हणून आपण काय कर्तव्य पार पाडता? खूप मोठी जबाबदारी आहे ही, आणि आपण ही सर्वस्वी स्वीकारायला पाहिजे. आणि त्यांना नुसतं कमावतं न बनवण्यापेक्षा त्यांना एक चांगलं नागरिक बनवायला पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. पालकांची जबाबदारी ही असते की त्यांना एक चांगला माणूस बनवलं पाहिजे, आणि नुसतं यशाच्या मागे न धावता
त्यांना अयशस्वी पण म्हणजे झाले पाहिजे, ते कधी ना कधी ते अयशस्वी पण होतील हे त्यांना कळायला पाहिजे. त्याच्यावर त्यांचं यश अवलंबून आहे बस. मॅडम, आपण एक प्रश्न पुन्हा विचारते. एक जबाबदार पालक म्हणून कसं वागायला हवं? जबाबदाऱ्या तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पार पाडतच आहे महिला आता, परंतु जर जबाबदार म्हटलं तर मुलांना जबाबदारी देऊन आपण त्यांच्याकडनं काहीतरी कर्तव्य आपण पार पाडायला पाहिजे. सर्वप्रथम आपल्या दोघांना मंडळ न्यूज तर्फे जागतिक पालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम, एक सुजान पालकत्व आणि एक पालक म्हणून एक पालकाने काय आपले कर्तव्य पार पाडायला पाहिजे? तर सर्वप्रथम तर आपण माता पिता आणि पालक याच्यातला फरक कळून म्हणजे समजून घेतला पाहिजे. कारण जन्म दिल्याने फक्त आपण आई वडील होतो, पण आई वडील होणे आणि पालक होणे, पालक म्हटलं की त्याच्यात जबाबदारी वाढते. आणि पालकत्व स्वीकारताना आपल्याला आपली कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आपल्या सभोवताल काय होत आहे या सगळ्या गोष्टींचं बारीक अध्ययन मनन करायला पाहिजे. आणि त्यासोबत, कारण आज काय आहे, पूर्वीसारखं पालकत्व सोपं राहिलेलं नाहीये. आज पालकांची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे, कारण हे जग जे आहे हे फार वेगाने पुढे चाललेलं आहे आणि आपली येणारी पिढी आहे त्याच वेगाने पुढे चाललेली आहे. तर त्या वेगात पालक म्हणून आपण कुठे मागे तर राहत नाही, ही जबाबदारी सगळ्यात मोठी आहे. आणि यासाठी मुलांच्या प्रत्येक कार्यात सहभागी घेणे, त्यांना आपलं मित्र बनवणे, त्यांच्या चांगल्या वाईट अनुभवामध्ये आपण सामील होणे, त्यात काय चांगलं काय वाईट हे त्यांना समजून सांगणे आणि एक जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण करणे, समाजातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांच्याशी त्यांचा परिचय करून देणे, या सगळ्या गोष्टींचं म्हणजे पालकत्व म्हणजे केवळ एक अंग नाहीये, तर हे बहुअंगी व्यक्तिमत्व निर्माण करणारी एक घटक किंवा एक संस्था आपण त्याला म्हणू शकतो. आणि म्हणून पालक ही आधुनिक काळातली आपण म्हणू शकतो, जसं पूर्वी म्हणायचे की बा आई ही पहिला गुरु असते, प्राथमिक गुरु असते, तर त्याचप्रमाणे पालक सुद्धा हे आधुनिक समाजामध्ये मुलांना वावरून देणारे हे प्रथम विद्यालय असतं. धन्यवाद मॅडम. सर, एक सुजान पालक म्हणून कसे वागायला हवेत आपल्यावर? मुलांना योग्य वळण लावणे, त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी होणे, त्यांना आपलं मित्र म्हणून एक ट्रीटमेंट देणे, हे एक सुजान पालक म्हणून मी म्हणजे हे करू शकतो. एक माझी अपेक्षा आहे की बाबा असं सगळ्या पालकांनी करावे, त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आपण सहभाग व्हावा. आणि जे शाळेत जे शिकवलं जाते, शाळेत जे होते त्याला पहिले म्हणजे शाळेत गेल्यापासून तर शाळा सुटेपर्यंतची काय काय झालं त्याच्याबद्दल त्याला विचारणे आणि त्याच्यात आपण सहभाग होऊन त्याला आपलं म्हणजे चांगलं बरं वाईट काय हे सांगणे, हे आपलं एक सुजान पालक म्हणून एक कर्तव्य आहे. धन्यवाद. आपण समजून घेतलंय की सर्वप्रथम आपण आपल्या पाल्याचे एक मित्र म्हणून उभे राहणे हे खूप आवश्यक आहे. जर आपण आपल्या पाल्याचा मित्र म्हणून उभं राहणार तर त्याला इकडे तिकडे भरकटायला वेळच मिळणार नाही आणि त्याच्या मनात काय चाललंय, त्याच्या मनात काय गुंतागुंती आहे हे आपल्याला नक्की कळणार. तर आपण आता अनेक पालकांशी बोललो आणि त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी कशा पार पाडल्या, त्यांचे पाल्य सध्या कुठल्या ठिकाणी आणि काय करायला हवं आणि काय करायला नको हे सुद्धा आपण आज पालकांकडनं शिकून घेतलेलं आहे. मंडळ न्यूज तर्फे तुम्हा सर्वांना जागतिक पालक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एक पालक म्हणून आपण काय कर्तव्य करायला पाहिजे हे आम्ही सांगण्यापेक्षा हे आपल्याला सर्वांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर असेच नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या पुढे नक्की पुन्हा येणार. तर मला द्या रजा. धन्यवाद.